नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथाचिया। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सहस्रविद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी, मने निवृत्तीदासु अवधारी जोजी। कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय, श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय। रामकृष्ण। हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेने काही, तया नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळे घडले तीर्थाटन। मनोमार्गे गेला तो येथेची मुखला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू। तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करू सेवेला आपण आरंभ करूया। मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तुझी। विठ्ठल विठ्ठल अगोदरच झालेलं आहे। मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची। इथं जीवनातलं मर्म माऊली समजावून सांगतायत किंवा नामाबद्दल आपल्याला सखोल ज्ञान देण्याचं ते काम करतायत। इथं माऊली आपल्याला समजावून सांगतायत ईश्वराचं चरित्राचा जो अभ्यास करतो, ईश्वराच्या नामाची ज्याला गोडी लागलेली आहे, ईश्वर नामाचं प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याला सर्व तीर्थाटनाचा लाभ, त्याला इहलोकीस वैकुंठाचं काय म्हणतात प्राप्ती होते, तसं माऊली सांगतायत। पण तो जर मनाला घेऊन मनाच्या आडवाटेनं जर तो चालू लागला, मनाला घेऊन जर मनाच्या आडमार्गानं तो चालू लागला, तर या सगळ्या लाभाला तो मुक्तो। कुठलाच लाभ त्याला होऊ शकत नाही। म्हणून माऊली आपणाला कळवळ्यानं सांगतायत, मी दिलेला जो हरिपाठ आहे, ईश्वराचं नाम मी जो तुम्हाला दिलेलं आहे, त्या नामाचा मी अभ्यास केलेला आहे, त्या नामाची मला गोडी लागलेली आहे, आणि हे नाम मला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे, त्या नामाचा मला अनुभव आलेला आहे, त्याची गोडी लागली, अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं भगवंताविषयी, आणि म्हणून माझं जीवनसुद्धा आज धन्य झालेलं आहे, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं कल्याण झालं।
इथं माऊली अगदी समजावून सांगतायत. विषय जरा चांगला आहे बघा. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. प्रत्येक माणसाचं जे मन आहे ते मनुष्यपण आहे. त्या मनुष्यपणाची रचना हे काय म्हणतात, मन रचत असतं. काय तर मनोरचित आहे सगळं. माणसाचा जन्म किंवा तो जगत असलेलं जे जीवन आहे ते मनोरचित आहे. मग हे मनोरचित असलेलं जीवन, हे मन जर ईश्वराच्या नामाला पकडून, ईश्वराच्या नामाला चिटकून जर हे जीवन आपण जगत असू तर त्याच्यामध्ये आपली प्रगती आहे. पण ईश्वराच्या नामाला सोडून जर मी नुसता संसार केला आणि त्या संसाराला चिकटलेलं मन मला अधोगतीला नेल्याशिवाय ईश्वरापासून मी लांब जातो. इथं माऊली अगदी कळवळ्यानं आपल्याला सांगतायत की प्रत्येकाच्या अंतःकरणात किंवा असलेलं मन आहे, ह्या मनाला त्याचं अज्ञान कळतं. सुंदर विषय. प्रत्येकाच्या आतमध्ये जे मन आहे त्या मनाला काय म्हणतात, अज्ञान आपलं कळतं. मी अज्ञानी आहे, माझ्यातलं अज्ञान गेलं पाहिजे. मनाला वाटतं सतत की माझ्यातलं अज्ञान गेलं पाहिजे. माझ्यातलं अज्ञान जाण्यासाठी मला काय मिळालं पाहिजे, मला ज्ञान मिळालं पाहिजे. मग हे ज्ञान मला कुठं मिळेल, शाळेत मिळेल, हायस्कूलमध्ये, आता उजीजी नाव होत्या, हे ज्ञान कुठं मिळेल, ते ज्ञान पैगाबर माऊली सांगताय. जरी मनी आती आणावे तरी संता या बजावे सर्व. हे ज्ञान मला कुठे मिळेल, संतांच्या जवळ. कुठल्या संतांच्या जवळ, संत सामान्य माणूस, साधक माणूस, सिद्ध झालेला माणूस आणि संत. संपलं त्याच्या पुढे जायचं नाही. मग संत म्हणजे ज्याचं मन ईश्वर स्वरूप झालेलं आहे, ज्याचं मन ईश्वराच्या नामानं भरलेलं आहे, ज्याचं मन ईश्वर स्वरूप झालेलं आहे, अशा साधकाची जर मला संगत मिळाली तर माझ्या मुखामध्ये ईश्वराचं नाम काय येणार, रामकृष्ण. सहज आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इथं मनातलं अज्ञान जाण्यासाठी मन भटकंती करतं की माझ्यातलं अज्ञान मला घालवायचं आहे. सुंदर विषय आहे, फक्त तुम्ही कळवून घ्या. माझ्या मनातलं अज्ञान माझं घालवायचं आहे मला. या अज्ञानाला मनातून घालवायचं आहे, त्याच्यातून मला मुक्त व्हायचं आहे. मग मन त्याच्यासाठी धडपडत असतं. मग मन अज्ञान घालवण्यासाठी बहिर्मुखी बनतं. जगाचं मला ज्ञान मिळालं तर अज्ञान माझ्यातलं जाईल, जगाचं मला ज्ञान झालं तर माझ्यातलं अज्ञान जाईल, नाही झालं. जगाचं ज्ञान ते मिळवण्याचं काम करतं. माझं अज्ञान बहिर्मुख होतं आणि मग बहिर्मुख झालेलं मन जगाच्या ज्ञानाकडे वळतं. आणि जसजसं ते जगाच्या ज्ञानाकडे वळतं तसतसं ते अज्ञानी बनत जातं. कळतंय ना माझा विषय. अज्ञानीच अज्ञान त्याला मग ज्यावेळेला या संसारात गुरफटलं जातं, ह्या विश्वामध्ये जगामध्ये बहिर्मुख होऊन या वस्तूमध्ये या जगामध्ये मन ज्यावेळेला गुरफटलं जातं तर त्याच्यातून ते बाहेर पडू शकत नाही. मार्ग संपला. काय घालवायला गेलं, अज्ञान घालवायला गेलं. कुठं गुरफटलं, अज्ञानातच गुरफटलं. बहिर्मुख होऊन मन जे जे तुम्ही ज्ञान मिळवाल
ते त्या ज्ञानानं तुम्ही अज्ञानातच गावसाल, अज्ञानातच तुम्ही गुरफटलं जाईल. मग बहिर्मुखी ज्ञान कशासाठी आहे? अहंकारासाठी. रामकृष्ण हरी राम. बहिर्मुखीला हे अज्ञान आहे. तुम्हाला पूर्ण जगाचं ज्ञान झालं तरी तुमच्याकडे अज्ञान आहे. आणि मग याच्यातून मला बाहेर पडायचं आहे. मी कसं बाहेर पडलं पाहिजे? अंतर्मुख झालं. रामकृष्ण हरी रामकृष्ण. म्हणून म्हटलंय आपण तीर्थ कशाला म्हटलंय? तीर्थावर नुसत्या आम्ही उड्या मारतो, पण तीर्थ कशाला म्हटलंय? संतांच्या संतांच्या पवित्र भूमीला. हा, ज्याचं मन पवित्र झालेलं आहे, ज्याचं मन नामाला अखंड चिकटलं, जिथं साधू संत महात्म्यांची वस्ती आहे, जिथं पाणी शुद्ध आहे, जिथं हवा शुद्ध आहे, जिथं सगळं शुद्ध आहे, त्याला तीर्थ म्हटलेलं आहे. मग अशा तीर्थावर मी जर गेलो तर माझं मन कुठं रमलं पाहिजे? माझं मन कुठं रमलं पाहिजे? नामात. नामात रमलं पाहिजे. ते तीर्थ तुम्हाला पवित्र करणार आहे. पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की जसं पुंडलिक महाराज सुद्धा तीर्थाटन करत होते. पुंडलिक महाराज बायकोला घेऊन, आईवडिलांना घेऊन, बायकोला खांद्यावर घ्यायचे आणि आईवडिलांना त्याला बांधून मागणं उडील. रामकृष्ण हरी. अरे वा, सुंदर आहे बरं. रामकृष्ण हरी नाही, सुंदर आहे. आई वडिलांना बांधून ओढत नेत होते. आई वडिलांचा हाल कशासाठी? आम्हाला तीर्थाटन. बायकोला चांगलं वाटतं की मला खाजा भेटेल. चांगलं आहे माझं तीर्थ. आई वडिलांचं देव आशानं पावेल. तीर्थाटन करत करत त्यांच्या जीवनात योग आला. ते कुक्कुट मुंड नावांच्या मुनीच्या आश्रमात गेले. सुंदर विषय. मनावर मी सांगते, मन संसाराला चिकटलेलं असेल तर ईश्वराचं नाम ते कधीच घेणार नाही. कधी घेतलं तरी इथून वर. त्या मनाचा, शुद्ध मनाचा, पवित्र मनाचा, नामाचा त्या मनाला स्पर्श होऊ शकणार नाही इथून वर. मग ते नाम घेण्याला काय अर्थ आहे? कळवळ आहे त्याच्यामध्ये. म्हणून मी नाम कशासाठी घेतो याचा अभ्यास पाहिजे. मी नाम कशासाठी घेतोय? रामकृष्ण हरी. सुंदर विषय. हे मला कळलं पाहिजे की मला माऊलींचं दर्शन घ्यायचं आहे, मला पांडुरंगाचं दर्शन आणि त्यांची भेट मला झाली पाहिजे. ह्याच्यासाठी माझं नाम आहे. एकच नाम आपण घ्यायचं, रामकृष्ण हरी. एक नाम हे तुम्हाला तारक बनवतं. तारक घेऊन तर तारून नेतं. नाम हे पवित्र असल्यामुळं तारक आहे. ह्या संसारातून तारून न्यायचं ते काम करतं. तीर्थाटन करतायत पुंडलिक महाराज. आईवडिलांचं हाल होतंय. बायकोला वाटतं आणखी तीर्थाटन झालं तरी चालतंय. भोगाला खांद्यावर घेतलेला आहे. आणि ज्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे त्यांचा हाल चाललेला आहे. रामकृष्ण कुक्कुटमुंड मुनींच्या आश्रमात गेले, थांबलेले आहेत. तिथं विश्रांती घेतली. रात्र पडली. रात्री 12:30-1 वाजता 3 स्त्रिया आलेल्या आहेत आतमध्ये. पुंडलिकांची नजर बरोबर आहे. त्या आश्रमात आल्या तर अगदी काळ्या कुट्ट होत्या. झालेला असला त्याच्यातला अर्थ तुम्हाला सांगतो. काळ्या कुट्ट आलेल्या. त्या मुनींचं दर्शन घेतलं आणि सेवा करू लागल्या आश्रमामध्ये. आश्रमातल्या सेवा शुद्ध भावानं करू लागल्या. सेवा जसजशी होत गेली तशी ती गोऱ्या पान होऊ लागल्या, पांढऱ्या शुभ्र झागोली लागल्या. कशामुळं?
सेवेनं शेवेनं पांढऱ्या शुभ्र 2 तास सेवा केली आणि परत निघल्या. भक्त पुंडलिक महाराज उठले आणि त्याला म्हणले, तुम्ही कोण आहे? मी नाही ओळखलं. कशासाठी आला होता? हे बोला. इथं सेवा कशासाठी केली? पण येताना तुम्ही काळ्या कुट्ट होता आणि जाताना तुम्ही एकदम शुभ्र कशा काय झाल्यात? तर म्हणले, तुझ्यासारखी जी काय म्हणतात सामान्य माणसं आहेत ती आईवडिलांचा हाल करतात, भोगाला खांद्यावर घेतात, आईवडिलांचा हाल करून तुम्हाला पापच मिळतं आणि हे पाप धुण्यासाठी तुम्ही आमच्या जलगंगेत येता, गंगा जलात येता आणि इथं तुमचं पाप आमच्याकडं आम्ही धुवून टाकतो. मग आम्ही अशुद्ध म्हणतो, शुद्ध आम्ही आहे, पण अशुद्ध तुमच्यामुळे झालं. कुणामुळे झालं? तुमच्या पापीमुळं, पापांच्यामुळं आम्ही ते पाप काढून घेतलं आणि आम्ही अशुद्ध झालो, आम्ही पापी झालो. मग हे पाप आमच्यातलं घालवायचं कसं? आम्हाला आम्ही कुठं घालवणार हे पाप? बरोबर ना? ऐकलंय? कुठं घालवायचं? तर मग अशा ज्या हृदयाला ईश्वर नामाचा स्पर्श झालेला आहे, ज्या हृदयात भगवंत निवास झालेला आहे, तो शुद्ध झालेला आत्मा आहे, तो आत्मा राम झालेला आहे, तो जीव शिव झालेला आहे. तो काय करू शकणार नाही? भगवंत आपल्या इतका त्या आत्म्याला सामर्थ्यवान बनवतो. साधकाला आपल्या इतका सामर्थ्यवान का बनवतो? तो रामकृष्ण नामानं भरलेला आहे, ईश्वर स्वरूप झालेला आहे. आणि मग पुंडलिकाने हे ऐकल्याबरोबर त्या महाराजांचे पाय धरले. आत्ता मला सगळं कळलं. बहिर्मुखमध्ये नाही कळलं. तीर्थाटन करताना आम्ही सहल म्हणून नाही करायची. काय आम्ही घेतलं तिथं सहल करून? गेलो, तिथं जेवलो, आलो, दर्शन झालं, काय मिळालं त्याच्यातून आपल्याला? त्या तीर्थावर मला सत्संग मिळाला पाहिजे. संतांच्या मुखातले गोड शब्द आपण श्रवण केले पाहिजेत आणि ते श्रवण न करता आपण कुणाचं दर्शन घेतलं? जे काय समजा देव स्थान आहे त्यांचं, मग त्या दर्शनानं आम्हाला सुख मिळतं का? मन कुठं आहे तुमचं? आपलं मन कुठं आहे? भगवंत स्वरूप झालंय का? मग त्या दर्शनानं तुम्हाला सुख मिळेल का? कसं सुख मिळणार आहे? राम, ईश्वर हा नामात आहे, नाम भरून राहिलेला आहे. नाम आणि नामी एकरूपच आहेत. म्हणून जो नामानं भरतो, ज्याचं मन नामानं भरलेलं आहे, आणि मग बहिर्मुख झालेल्या मनाला पश्चाताप झाला आणि आता त्याला योग्य सत्संग मिळाला. तीर्थावर काय मिळालं? सत्संग मिळाला. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाल्याशिवाय पुढचं त्याला वाट करू शकत नाही. केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. म्हणून आपली मनोरचना कशी आहे ह्याला फार महत्व आहे. मनोरचना संसाराला निगडीत असेल, संसाराला धरून असेल तर आपण कुठं करणार? काय करणार? संसारच करणार. मनोरचना आपली तशी आहे आणि म्हणून ही मनोरचनेमध्ये आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. मग ही प्राप्ती मला कुठं मिळेल? संत संघामध्ये. मग संत, तुम्ही आता तीर्थावर गेल्यावर काय मिळालं आपल्याला? खूप आनंद, समाधान मिळालं. मग नामात समाधान, नामात आपल्याला समाधानच आहे. नामाचाच तो देव आहे. म्हणून एकच नाम घ्या, अनेकाकडे नाही जायचं. अनेकानं काय होणार? आपलं
रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तिन्ही देवापैकी म्हणणार की बाबा ह्या माझं नाव घेतो, तो म्हणणार हा जाईल, हा म्हणणार रामकृष्ण हरी, रामकृष्ण. एकच पाहिजे आपलं आराध्य दैवत, किती एकच पाहिजे. आणि एकाची उपासना करून बघा, तुम्हाला साक्षात्कार घडल्या वाचून येऊ लागतात साक्षात्कार. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हे जे मन आहे, मनाला पश्चाताप झाला की ते सावरलं जातं, त्याला सत्संग मिळतो आणि मग त्याचं मन, अशुद्ध मन नामाला चिकटलं जातं. आणि नामाला ते मन चिकटलं की हळूहळू ते अंतर्मुख होतं. नाम मनाला घेऊन आतमध्ये उतरतं आणि आतल्या श्रीरामाची त्याला भेट, अज्ञानाचा पडदा फाडून टाकतं. मग आतल्या जर ईश्वराची मला भेट झाली तर जगात काय मिळवायचं? जे जे भेटे भूत ते ते मानुष्य. मन हे आपणाला काय म्हणतात? आपल्या जीवनाचा ऱ्हासही करणार आहे आणि आपल्या जीवनाची प्रगती करणार आहे, आपल्या जीवनाची अधोगती बी करणार आहे आणि आपल्या जीवनाचं उत्कर्ष सुद्धा करणार आहे. हे मनावर आहे, मनातल्या विचारावर आहे. मग आपल्या मनामध्ये मनातले विचार कुठले येतात? रोजच्या रोज संसाराचेच विचार. नोकरी करत असला नोकरीचेच विचार, धंदे व्यवसाय करत असला व्यवसायाचेच विचार, शेती करत असला शेतीचेच विचार. मग मन कशाला धरून आहे? गुरु राखत असेल तर रामकृष्ण. मग गुरांच्या मागणं जाणारं मन कसं होईल? रामकृष्ण हरे राम. जडत्वाकडं आपण जातो, बहिर्मुख नाही व्हायचं, आपल्याला अंतर्मुख व्हायचं. जगातून मला मुक्त व्हायचं आहे. मग हे मन आपल्याला कधी मुक्त करेल? म्हणून माऊली इथं जीवनाचं जीवन दर्शन घडवतात. मन प्रसन्न करायचं असेल तर ईश्वराचं नाम घेतलं पाहिजे. सगळं काही आपल्या जीवनाचं उत्कर्ष करणारं, प्रगती करणारं मन आहे आणि ह्या जीवनाची माती करणारं सुद्धा मन आहे. किती प्राधान्य आहे मनाला. मनाचा आपण काय विचार करायचा आहे? माझं मन कशात रमलेलं आहे, फार महत्वाचं आहे. संसारातलं मन तुमच्याकडे येणारच नाही. काही येईल? आलं तर लगेच ते होणार. रामकृष्ण. आणि आली तरी त्याला भजनात झोप लागल्याशिवाय हां आलं पंढरपूरला आपल्याबरोबर, ते आल्यावर आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ते त्याचं लक्ष नाही आहे, तिकडं त्याचं ध्यान नाही आहे. काय झालं? दिवसभर गाडीत बसून कंटाळा आला आणि आता आजारी पडलो. लक्ष कुठं आहे आपलं? लक्ष कुठं आहे? हे माऊली समजावून सांगतायत आपलं. माझं लक्ष माझ्या केसावर आहे. स्वच्छ धुतले पाहिजे. त्याला काय लावायचं? शॅम्पू लावला पाहिजे. त्याला काळं बनवलं पाहिजे. कशासाठी? कशासाठी बनवलं पाहिजे? मी खार कळवळ्यानं बोलतो. का पांढरे नाहीत आवडत? नाही आवडत का? तुम्हाला आवडत नाहीत का जगाला आवडत नाहीत? रामकृष्ण हरे रामकृष्ण. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचित. जशी स्थिती असेल तशी त्याला हाक मारायला काय आपल्याला? बरोबर. काळ करून मी कुणाला दाखवतोय? लक्ष जर केसाकडे माझं असेल तर बहिर्मुखी मी झाल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष कपड्याकडे असेल, चालतं, त्याला इस्त्री केली पाहिजे, त्याला धुतलं पाहिजे रोजच्या रोज आणि मग अंगावर घातलं पाहिजे. कुठं लक्ष आहे? मन तिकडं कुठं गुंतलं? माझं मन जर शरीराकडेच लागलं असेल
आता मी ह्याच्यातनं बरा होतोय का? ह्याच्यातनं आजारातनं मी बरा होतोय का? शरीराला कशासाठी मी टिकवतोय? शरीर माझं कशासाठी जगलं पाहिजे? हा विचार आपल्याकडे आहे का? पण ह्याच्यातून मी बरा झालो पाहिजे. मला बरा करणारा कोण आहे? औषध बरं करता रामकृष्ण. पुढे जाऊया. मन करा रे प्रश्न. लक्ष माझं जर शरीराकडेच असेल, मी केसाकडे लक्ष देतो, माझ्या कपड्याकडे लक्ष देतो, माझ्या शरीराकडे लक्ष देतो, पण मी माझ्या मनाकडे लक्ष का देत नाही? कधी आपल्याला असं वाटलंय का की माझं मन आज प्रसन्न करायचं असेल तर माझ्या घरी सत्संग झाला पाहिजे, असं आपल्याला वाटतंय? रामकृष्ण हरी. नामस्मरण माझ्या घरी झालं पाहिजे, देवाचं स्मरण माझ्या घरी, ध्यान मला झालं पाहिजे. कधी ध्यान होईल आपल्याला? सत्संग जर मिळाला तर. नुसतं नाम घेणं हे सुद्धा बरोबर नाही. त्या नामाचा मी अभ्यास केला पाहिजे, त्या नामाचा अभ्यास केला पाहिजे, त्या नामाचं महत्त्व मी जाणून घेतलं पाहिजे, त्या नाम घेण्यामध्ये माझं ध्येय काय हे मला कळलं पाहिजे. पण नुसतंच मी नाम घेतोय म्हणजे काय करतोय? नुसतंच नाम घेतोय म्हणजे काय करतोय? नाही का? मग मनोमार्गे गेला तो तेथेच. बरोबर. मन नुसतं घेतंय नाम, ते चिकटलंय का मला? कळतच नाही. हितनं वर जे मी करतोय ते सगळं बहिर्मुखी आहे. आतल्या काळजातून सुद्धा करत जर बहिर्मुखी असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाची माती करताय, ऱ्हास करताय. मला कुठं जायचं आहे हे तुमचं उद्देश ठरलेला नाही, उद्दिष्ट ठरलेलं नाही. मला ह्या जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, हे जे गोमटा देह मला ईश्वरानं दिलेला आहे तो कशासाठी मला दिलेला आहे? देवे दिला देह भजन अमोघ. ईश्वराचं नाम घेणं त्याने उद्देश तुम्हाला याला दिलेला आहे. रामकृष्ण. पण ते घेत मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे, ते अंतर्मुख होतच नाही. ते बहिर्मुख पळत असतं, सारखं बहिर्मुख पळत असतं. मन आपले जीवन सगळं उद्ध्वस्त करून टाकतं. आणि एकदा उद्ध्वस्त जर जीवन झालं तर एवढा रस्ता आपल्याला परत चालून येता येत नाही. तेवढी शरीरात आपल्या शक्ती राहत नाही. वेळीच सावध आपण झालं पाहिजे. संतांनी वेळीच आपल्याला सावध केलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने मी जागा झालोय का? प्रत्येक क्षण मी अलर्ट राहिलं पाहिजे, सावध झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे. कशासाठी? त्याचं गुणगान करण्यासाठी, त्याचं नाम घेण्यासाठी, त्याच्या नामाचा गजर करण्यासाठी. आणि मग जिथं त्याच्या नामाचा गजर आहे, जिथं त्याचं नाम आम्ही आवडीनं घेतो, मन पवित्र बनतं, मन शुद्ध बनतं. आणि मग हे शुद्ध झालेलं मन तुम्हाला कुठं सन्मुख करतं? म्हणून प्रत्येक वेळेला मी प्रश्न विचारत असतो की आपण जगतोय कशासाठी? देवानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे ते कशासाठी? पूर्ण आयुष्य. आता आपण 70-80 वर्ष आपल्याला जगलो, ह्या मागं फिरून बघा की आयुष्य आम्ही कुठं खर्च केलं? चांगल्यासाठी खर्च केलं, ईश्वराच्या नामासाठी खर्च केलं, त्याच्या स्मरणासाठी खर्च केलं का? मन स्थिर आमचं झालेलं आहे का? आता एवढा संसार करून स्थिर आहे मन? रामकृष्ण. मग स्थिर कधी होणार मन? की आता बाद झालं, संसार आता बाद झाला, आता नामात आपण वाहून घ्यायचं, असं कधी वाटतंय आपल्या मनाला?
रामकृष्ण हरे राम. मुलाला डॉक्टर बनवायला जाऊ नका, वकील अधिकारी बनवायला जाऊ नका, त्याला माणूस बनवा. आणि ज्या घरामध्ये तुम्ही माणूस त्याला बनवला तो आई वडिलांची सेवा करू लागतो. पण अधिकारी झालेला मुलगा आई वडिलांच्यासाठी त्याला वेळ नसतो. मी याच्यावर बोलतोय बघा. मी काय मुलाला बनवलं पाहिजे? पहिल्यांदा माणूस बनवा. माणूस ओळखण्यासाठी मन तयार करा. मन त्याचं प्रसन्न कसं राहील तर ईश्वराच्या नामात. मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. माकडाची उपमा का दिली मनाला? चंचल आहे बघा, चंचल आहे. म्हणजे चंचल मन कुठं घेऊन जातं? बहिर्मुख. हे पाहिजे ते पाहिजे, ह्या डाळीनं त्या डाळी, त्या डाळी, ह्या आंब्याचा आंबा खा, तिकडं कणस खा, तिकडं. ते चंचल आहे, सारखं धावत स्थिर होत नाही. उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. माकडाचा खेळ करणारा जो काय म्हणतात मदारी असतो, तो खेळ कशासाठी करतो? पैसे मिळावे. माकडाला नाचवतो कशाला? तसं या संसारात आम्ही नाचतोय कशासाठी? रामकृष्ण. ह्यांच्याकडून मला पैसा मिळाला नाही. त्याने एक कुत्रा पाळलेला होता आणि कुत्रा सुद्धा गलेलट्ट होता. त्याला काय म्हणतात? माजलेला काय म्हणतात? गलेलट्ट, दष्टपुष्ट झालेला. त्याचा खेळ करायचा. आणि एका गावची यात्रा होती, आलं लक्षात म्हणून सांग. त्या यात्रेला ह्या दोघांना घेऊन चाललेला होता. इकडं माकड आणि कुत्रा. जिथं यात्रा होती ज्या गावात, ते गाव नदीच्या पलीकडं. त्यावेळेला अशी सोय नव्हती. होडी असायच्या लहान लहान. होडीत काय म्हणतात 8-10 लोक बसायची. होडीवाल्याचं काम आहे. मग ह्या होडीच्या तो काय म्हणतात किनाऱ्यावर आला नदीच्या. होडीमध्ये अगोदर 4-5 माणसं बसलेलीच होती. हा म्हटला मला मी पलीकडे जायचं आहे, त्या गावची यात्रा आहे, मला घ्या. होडीत बसलेली माणसं म्हटले आम्ही तुम्हाला घेणार नाही. कुत्रा आणि माकड असेल तर तुम्ही येऊच नका. तो विनंती केली सगळ्यांची, पाया पडला. अहो यात्रा आहे म्हणून तर मी आलोय, ह्यांना घ्यावं लागेल, ह्याच्याशिवाय मला जगता येत नाही. मग म्हटले एक जण की याचा हातपाय बांधा माकडाचा. रामकृष्ण. माकडाचा हातपाय बांधा, बोकडाचं काय नाही. आणि तो नाव चालवणारा होता, यांचे डबल दिले पाहिजे. जेवढे घेतो त्याच्या डबल दिले पाहिजे. काही हरकत नाही, पण मला तिकडे सोडा. त्या ह्याच्यात बसले, होडीमध्ये बसले. तो वल्ल मारू लागला. गार हवा नदीची मिळाली. बोकड झोपला. माकड अशांत आहे. मन अशांत आहे. आमचं मन शांत कधी होईल? टोटली आपलं मन अशांत आहे. कशामुळं? शांत कधी होईल? निवांत कधी होईल? सगळा कचरा त्यातला निघून गेला पाहिजे. सगळे विकार त्याच्यातले निघून गेले पाहिजे. सांगतो समजा. घेतलं. माकड चंचल आहे. इकडं बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, काय गावतोय काय. हातपाय बांधले तरी त्याला एक त्या होडीमध्ये काडी गवताची गावली मिळाली. तोंडानं उचलली, जिभेनं उचलली ती काडी. आणि ती काडी झोपलेल्या बोकडाच्या नाकात घातली. रामकृष्ण. किती कुठं मनानं जावं? हा एकदम अचानक दचकला. आणि बोकड जो काय म्हणतात त्याला अस्वस्थ झाला, काय शब्द आहे, अस्थिर झाला. तो एकदम उसळला. आणि त्या होडीच्या याच्यावर उडी घेऊन त्या होडीच्या काय म्हणतात काठावर तो पडला. असा पडल्याबरोबर ती सगळी होडी उलटी झाली. आणि सगळेच कसे बुडले?
चंचलामुळे माकडाचे हे घडलं कुणामुळं? माकडा हा? मनामुळे हा? मनामुळे मनामुळं. हे घडलं माकडामुळं. मग माकड हे आपलं मन आहे. मनाला जी उपमा, ते चंचल आहे, स्थिर कधी होणार ते? म्हणून माऊली इथं जीवनाचं जीवन दर्शन घडवत आहेत. हे सगळं मनामुळं तुम्ही अस्थिर काय? मनामुळं. स्थिर कधी होणार? मनामुळे माऊली समजावून सांगतात आपल्याला. मन तुमचं प्रसन्न झालं पाहिजे. आणि मन प्रसन्न कशात होईल? सत्संगात ईश्वर. अधोगतीला नेणारं सुद्धा मन आहे, प्रगती करणारं सुद्धा मन आहे, उत्कर्ष करणारं सुद्धा मन आहे, त्याचा राज करणारं जीवनाचं सुद्धा मन आहे. मग या मनाला पहिल्यांदा स्थिर करता आलं पाहिजे. मग हे मन आपलं स्थिर कुठं होईल? सत्संगात ज्याचं मन भगवंतानं भरलेलं आहे, ज्या मनामध्ये ईश्वराचा निवास आहे, ज्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा निवास आहे, वास आहे, त्याला दुसरीकडे काहीच दिसत नाही. जग ईश्वरानं भरलेलं दिसतं का? कारण आत सगळा त्याच्या ईश्वर भरलेला आहे. आतच ईश्वर सगळा साठवलेला आहे, आतच त्यानं निवास केलेला आहे. माझ्या आतमध्ये माझा राम आहे हे आपल्याला कळलंय का? आतमध्ये राम आहे, तो कळलाय? आत्मा जो आहे तो राम आहे, त्याचा अंश आहे. हा आत्मा राम आपल्याला कळलाय का? जिजे हा का नाही? अजून आम्हाला कळलेलं नाही. म्हणून त्याच्यासाठी मन आपलं आत उतरलं पाहिजे. मग मन आत उतरण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या नामाला माझं मन चिकटलं पाहिजे आणि त्या नामाला मी आत नेलं पाहिजे, बहिर्मुखी नाही. मला काय सांगायचं? माझी सेवा जी मी करतोय ती माझ्या माऊलींच्यासाठी. तुम्हाला आवडेल का नाही आवडेल हे मला माहिती नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या आतमध्ये जो आत्माराम आहे तो आत्माराम जागा झाला पाहिजे, सावध झाला पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. म्हणून माऊली आपल्याला सावध करतायत की मनाचे 3 दोष आहेत. ते 3 दोष, मळ दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष, हे 3 दोष गेल्याशिवाय मन शुद्धच होत नाही. मग मलदोष म्हणजे काय? मनातला मलदोष म्हणजे पुंडलिकासारखी पापी वासना. पाप का मी करतो? माझ्याकडून पाप का घडलं जातं? हरिनाम घेत नाही म्हणून. कोण बोल? हरिनाम घेत नाही म्हणून. स्वार्थापोटी मी पाप करत असतो, हे मला मिळालं पाहिजे. स्वार्थाला मग स्वार्थासाठी मी काय करतो? पाप सुद्धा करतोय. मग त्या स्वार्थानं मी कुठं जातोय? रामकृष्ण. हे कळण्यासाठी आपल्याला काय मिळालं पाहिजे? सत्संग. याच्यातून माझी सुटका कराय. मळ दोष म्हणल्यानंतर पापमय जीवन. पाप ताप मला जर घालवायचं असेल तर मी स्नान कुठं केलं पाहिजे? तीर्थावर केलं, किंवा नामाचं मी स्नान केलं पाहिजे. मनाला नामाचं स्नान घातलं पाहिजे, त्याला शुद्ध केलं पाहिजे, त्याला पवित्र केलं पाहिजे. देहाला स्वच्छ करणं म्हणजे स्नान नाही. म्हणून आपल्यापैकी कुणाचं माझ्या मनाकडे माझं लक्ष आहे का? दिलंय का कधी लक्ष? आपण शरीरालाच सजवत बसलोय. आपण उद्या अमकं हे झालं पाहिजे, तमकं हे झालं पाहिजे, उद्याचं नियोजन आहे.
उद्या आपण ही कपडे चालतील का आपल्याला उद्या? रामकृष्ण तसं होत. कशासाठी मी शरीराला नटवतोय? न हे नटून थटून कुणाला दाखवतोय? कळत असलं तर बोलूया. कुणाला दाखवतो मी नटून थटून? हे गोमटा जो देह दिलेला आहे त्याचं संरक्षण झालं पाहिजे, हे बरोबर आहे. पण याला मी कुठं खर्च करतोय? याला कुठं खर्च केला पाहिजे? मिळालेलं आयुष्य आहे ते फार अल्प आयुष्य आहे आणि ह्या अल्प आयुष्यामध्ये वेळेत मी जागं झालं पाहिजे. म्हणून मलदोष जाण्यासाठी भक्ती केली पाहिजे. भक्ती करणं म्हणजे ईश्वराचं नाम. भक्ती केल्याशिवाय पाप ताप मिटतच नाही. विक्षेप दोष म्हटल्यानंतर मनाची चंचलता. विक्षेप मनाची चंचलता. मग मन त्याची चंचलता घालवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझ्या अंगी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. वैराग्य निर्माण झालं की मन स्थिर होतं. मला काही नको असं वाटतंय का आपल्याला? आबा वाटतंय का या संसारातलं मला काही नको? वाटून काय वाटायलाच पाहिजे. वाटतंय म्हणायचं. आसक्ती रहित झालं पाहिजे. मग आसक्ती रहित आपण कुठं? मगाची गुरुजींच्या बरोबर आम्हाला वेळच नाही हो प्रवचन करायला. म्हणजे तुम्ही काय करताय? आम्हाला 1 तास ईश्वराचं नाम घ्यायला वेळ नाही. आम्हाला 1 तास सत्संगामध्ये यायला वेळ नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? काय करतोय आपण? हा, वेळ वाया घालवतो संसारात. आयुष्य वाया घालवतोय. त्याच्यातला एक एक क्षण आम्ही वाया घालवतोय आणि गेलेली वेळ परत नाही. कितीही मोल द्या पुन्हा ती परत. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षण मी अलर्ट राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. जाग संतांनी खऱ्या अर्थानं आपल्याला जाग केलंय. पण आम्ही जागा होतो का? नाही हो, 5 मिनिटं अजून पडूया, लागली झोप त्याची. जागा आम्ही संसारातून जागा केलंय. आम्हाला ईश्वराचं तारक नाम आम्हाला दिलेलं आहे. स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तरुण जाल. आलाय अनुभव? आलाय का अनुभव नामाचा आपला? ते तो माऊलींनी अनुभव सिद्ध नाम, अध्यात्म संपन्न झालेल्या माऊली आहेत, ज्ञान संपन्न झालेल्या माऊली आहेत. आणि ते नाम सद्गुरूंच्याकडून घेऊन स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आणि स्वतः ईश्वरात जवळ गेलेले आहेत, ईश्वर स्वरूप झालेले आहेत. आणि मग ते हरीचं नाम तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. अनुभव घेऊन सांगितलेला आहे, बिना अनुभवाचं नाही सांगितलं. मग तो अनुभव मला कधी येईल? माऊलींच्या विचाराला मी पकडलं तर. मन माऊलींच्या नामाला चिकटलं तर. मग मन कुठं आमचं पडतंय? स्थिर नाही आमचं मन. म्हणून याच्यातला मळदोष गेला पाहिजे, विक्षेप दोष गेला, स्थिर झालं पाहिजे. आणि शेवटचा आवरण दोष म्हणजे अज्ञान गेलं पाहिजे. मग अज्ञान कशाने आम्ही घालवणार? ज्ञान संपन्न आपल्याला सद्गुरू भेटले पाहिजे, संत भेटले पाहिजे. त्यांचा संग मला झाला पाहिजे, तो संग मी टिकवला पाहिजे, ती संगत मी वाढवली पाहिजे. घरी बसून वाढेल? संगत माझी कशी वाढेल? मग या संतांच्या कृपेला मी पात्र झालं पाहिजे. मी मग कसं केलं पाहिजे?
त्यांची सेवा मी किती केली पाहिजे. त्या आश्रमात जाऊन गंगा मातेनं किती सेवा केली. हा. सरस्वती मातेनं 3 बायका त्या ज्या होत्या आलेल्या स्त्रिया, त्या गंगा, यमुना, सरस्वती होत्या. मग त्या काळ्याहून कधी आल्या. पाप घेऊन आले. ताप सगळा तुमच्यातला त्याने घेतला, अशुद्ध झाले. शुद्ध होण्यासाठी संत महात्म्याकडे. आणि म्हणून माऊली तर जीवनाचं मर्म जो तीर्थांचा राजा आहे, जो तीर्थरूप झालेला आहे, जो तीर्थांना सुद्धा पवित्र करतो, त्याचं पावित्र्य किती मोठं असलं पाहिजे. तो किती पवित्र असला पाहिजे. नाही का. रामकृष्ण हरी राम. ते नाम मी कसं घेतलं पाहिजे मग. त्या रामकृष्ण हरी राम. अतिशय जाग हो, सावध होऊन घेतलं पाहिजे. म्हणून त्याची गणती करू नका. ईश्वर गणती करतोय. आपल्याला गणती करायची काय गरज नाही. सगळं रेकॉर्ड त्याच्याकडे आहे. तुम्हाला काय बनवायचं, तुम्हाला कुठं न्यायचं, तुम्हाला कुठं घेऊन जायचं, हे सगळं त्या. पण आम्ही कर्म कोणतं करतो याच्यावर मात्र. मी कोणतं कर्म करतोय. जर संतांच्या आश्रमात जाऊन तिथं जर झाडलोटीचं कर्म मी करत असेल तर मी काय होणार. रामकृष्ण हरी राम. कर्म मला शुद्धतेकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली तर पुन्हा समजावून आपल्याला सांग. मी दास कोणाचा आहे आता. आत्ता मी जे जीवन जगतोय ते कुणाचा दास मी आता. मी कुणाचा दास आहे. अरे वा. आत्ता मी कुटुंबाचा दास आहे. बरोबर. हे कुटुंब माझं आहे आणि कुटुंबाचा मी दास आहे. मी त्यांच्यासाठी करतोय. मग कुटुंब तुम्हाला काय देणार. काय देणार. जरा तुम्ही थकून बघा लवकर. रामकृष्ण काही देणार नाही. मी दास कुणाचा झालो पाहिजे. कुटुंबाचा दास, सामान्य माणसाचा दास, का हरीचा दास. समाजाचा दास सुद्धा सोडून काही होत नाही. मी हरीचा दास झालो पाहिजे. हरीचा दास होणं. रामाचा दास, कृष्णाचा दास, हरीचा दास. आणि हरीचा दास ज्या वेळेला तुम्ही होता, हरीचा दास ज्या वेळेला आपण होतो त्यावेळेला तो भगवंत आपला दास झाल्या वाचून. पण मी त्याचं पहिल्यांदा दास झाला. तो कधी दास होतो आपला. तो आपल्याकडं आला पाहिजे. त्याने आपला म्हटला पाहिजे. आपल्याला भेट दिली पाहिजे. असं आपलं तीर्थाटन होतंय का. रामकृष्ण. बघा मी कळवळ्यानं सांग. नाम कसं घेतलं पाहिजे आपण. त्या नामाचा उच्चार स्वतः करा आणि स्वतः ऐका. हरिदास झालो. माऊलींचा मी दास झालो पाहिजे. आणि माऊलींनी जर मला दास म्हणून स्वीकार केला तर माऊली माझं दास्यत्व स्वीकारल्या वाचून. म्हणजे काय करणार. हरिदास काय करणार. रामदास काय करणार. त्यांचंच कर्म हा करणार. देवाचं कर्म काय आहे. सर्वांना समानतेनं वागवणं. मग समानतेनं वागवतो देव. मग असं का. ह्या जगामध्ये विविधता का. रामकृष्ण. विविधता का आलेल्या आहे. ज्याच्या त्याच्या कर्म. मग कर्म आपण कोणतं केलं पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. कर्म कोणतं केलं पाहिजे. मी कोणतं कर्म केलं पाहिजे की जेणेकरून या संसारातून मी तरुण. रामकृष्ण. कोणतं कर्म केलं पाहिजे.
रामकृष्ण का नामस्मरणच केलं पाहिजे, नामातच मन रमलं पाहिजे. पण आम्ही एकांतवासात असताना नामात मन रमतं का आपलं? एकांतवासामध्ये नामात मन रमतं नाही रमत. मग कुणाचं ध्यान होतं? रामकृष्ण. ध्यान कुणाचं होतं? काय म्हणतात त्याला? डिप्रेशनमध्ये आम्ही जातो. डिप्रेशनमध्ये माणसं का जातात? डिप्रेशन म्हणजे सतत विचार करणं. हा तेच की म्हणजे त्याच्यात काय म्हणतात त्याला, नाही आता शेवटचं टोकच डिप्रेशन. बरोबर. असं का घडतं आपल्याला? अध्यात्माचं डिप्रेशन का होत नाही? रामकृष्ण माऊली मला भेटल्या नाहीत, माऊली मला भेटल्या नाहीत ह्याच्या ध्यास लागत नाही. माऊली मला हव्या, त्या मला भेटल्या पाहिजेत. माऊली माझ्या आहे हे मला वाटलं पाहिजे आणि त्याच्या नामामध्ये मी गुंतलो पाहिजे, त्याच्या नामामध्ये मी रंगून गेलो, त्या नामामध्ये मी रममान झालं पाहिजे. आणि मग त्याच्या नामात जर मी रममान झालो तर माऊली आपल्याला आपला म्हटल्याशिवाय, म्हणून हरीचा दास मी झालो की तो त्या भक्ताचा दास झाल्याशिवाय राहत नाही. आलं लक्षात? म्हणून मी सांगतो तुम्हाला. एकाच्या घरी कार्यक्रम होता. कार्यक्रम स्त्रियांच्यासाठी फक्त कार्यक्रम, प्रत्येक स्त्रिया. मग काही स्त्रिया लहान मुलाला आपल्या बालकाला घेऊन यायच्या. रामकृष्ण. ज्या घरी कार्यक्रम होता एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. त्यावेळी ती जिच्या घरात कार्यक्रम होता ते ती मुलाला कशाला आणलं? रामकृष्ण. मुलाला नको आतमध्ये. त्या बाईनं तरी त्या मुलाला घेऊन आतमध्ये जायला लागली. त्या मुलाला हिसकावून घेतलं, म्हणले तू घरी जा. ती माऊली आतमध्ये जाऊ शकेल का? नाही. कसं काय? त्यांच्यासाठीच कार्यक्रम आहे, पोरांच्यासाठी नाही. नाही जाणार. मग मी देवाकडं का जात नाही? मी देवाकडे का जात नाही? किंवा देव माझ्याकडे का येत नाही? आपल्याला सवड तर आहे देवाकडे जायची. आता आराम तर त्यानं दिलेला आहे. मग माझ्या मुखामध्ये देवाचं नाम का येत नाही? उदाहरण आलं म्हणून मी सांगतो. बरोबर आहे. मुलाला खेचलं, त्याच्या पाठीमध्ये धपाटा मारला, म्हटले जातो घरी. ती माऊली आत गेलेली, मागं वळली. आता म्हटली तुझं काम आणि तू जा तिकडं. माझा मुलगा तुझ्या कार्यक्रमाला नको तर मी सुद्धा येणार नाही. नाही हो, तुम्हाला असं द्यायचं आहे, त्याच्यात अशी गिफ्ट ठेवलेली आहे, असं. त्याच्याला म्हटली गिफ्टला तुझी आग लागली. माझ्या पोराला जर नको म्हणत असतील, पाठीत मारत असेल मुलाला घेऊन, तसं माऊली समजावून सांगतायत आपणाला. ज्या भक्ताचा ईश्वर दास झालेला आहे त्या भक्ताला जर समाजानं त्रास दिला तर तो देवाला आवडेल का? हे माझं लेकरू आहे, कळतंय? हे माझं लेकरू आहे, ह्याला तुम्ही त्रास दिला तर मी तुम्हाला काय करणार? संत माफ करतील पण ईश्वर माफ करत नाही. तो शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, दंड केल्याशिवाय राहत नाही. संत माफ करतील. संत उदार उदार भरले अनंत भांडार. अनंत भांडार त्यांच्याकडे कुठला आहे? ईश्वराच्या नामाचा आहे. कुणाला पाहिजे तेवढं घेऊन जावा. हे दुकानच त्यांनी मांडलेलं आहे. किती पाहिजे तेवढं नाही. हे संपणार आहे का? नाही. म्हणून तर त्यांनी दुकान घातलेलं आहे संतांनी. संत उदार जेवढ, पण माझ्याकडून तुम्हाला काय मिळेल? ईश्वराचं नाम मिळेल. पाहिजे तेवढं न्या.
लोक घेऊन जातात. आळंदीवरनं काय आणलं? नामच आणलं. अरे वा, सुंदर आहे. मग नामच आपण घ्यायचं, नामातच राहायचं, त्याच्या ध्यानातच राहायचं आणि माझं सगळं कुटुंब सुखी राहू दे. बरोबर की नाही? का नाही? सगळं कुटुंब माझे सुखी राहू दे. मी एकटीच तुझ्याकडे आले, पण कुटुंबासाठी मागितलं मी. बरोबर? कुटुंबासाठी का मागितलं? हे माझं आहे. मग ईश्वर माझा नाही का? का आपल्या कुटुंबापुरताच मर्यादित राहणार? सर्वांचा आहे तो. हित पश्चाताप झालेले पुंडलिक सांगतायत आई वडील माझे आहेत. संत हे माझे सुद्धा आई वडील आहेत. तो देव तर सगळ्यांचे आई वडील, म्हणून मी आता आई वडिलांची सेवा करतो. आई वडील हे माझे आहेत. सगळ्यांनाच आई वडील आहेत, पण सगळ्यांचेच मायबाप कोण आहेत? एक ईश्वर आहे सगळ्या. मग माझ्या आई वडिलांची सेवा म्हणजे त्यांची सेवा. त्याला समोर ठेवून मी यांची सेवा करते ना. रामकृष्ण रामकृष्ण. त्या सेवेनं मी तृप्त कधी होईल? निस्वार्थ सेवा. समाजाची मी निस्वार्थ सेवा करतो. समाजसेवक समाजाची सेवा करताना इतकी माणसं झटतात त्याच्या आजूबाजूला असतात. बरोबर? कशासाठी? कृष्ण मला अमकं पाहिजे, मला अमकं राम कर. मग देवाकडे सुद्धा जाऊन आम्ही हेच करतो. आम्हाला सुखी ठेवणार, सर्वांना सुखी ठेव, हा बुद्धीचा विकास आहे. रामकृष्ण. इथं माऊली परत आपल्याला समजावून सांगतायत की ईश्वराच्या नामात जो रंगलेला आहे, ईश्वराच्या नामात जो रमलेला आहे, जो नामरूप झालेला आहे, मन त्याचं नामानं भरलेलं आहे, तिथं मी आल्याशिवाय राहत नाही. मला तिथं यावंच लागतं. मला तुम्ही बोलवा अगर यावंच लागतं. इथं ज्या वेळेला प्रभू रामचंद्रानं रामरूपानं आपलं अवतार कार्य चालू केलं, अवतार कार्य, शंकराला वाटलं की मी आता रामाची सेवा करायला गेली पाहिजे. रामाची सेवा मी कशी करणार? रामाची सेवा देव बनून जर मी पृथ्वीवर गेलो तर रामसुद्धा देवच आहे, त्यांची सेवा मी कसा करेन? देव बनून देवाची सेवा मला करताय. मग मनुष्य बनून जर मी त्याची सेवा करायला गेलो तर? माणूस बनून नाही. तरी सुद्धा त्यांना आवडलं नाही. माणूस त्याला अन्न वस्त्र निवारा ईश्वरानं पुरवलं पाहिजे. पण ईश्वरावर मला भारच ठेवायचा नाही. मग मी कोणतं रूप घेतलं? मग त्याने हनुमंताचं रूप. अन्न वस्त्र निवारा मला काहीच नको, मागायची सुद्धा काय? कुटुंबासाठी दे किंवा अमक्यासाठी दे, गावासाठी दे, हे मागण्याची मला काय गरज नाही. मी हनुमंत बनून येणार, निरपेक्ष तुमची सेवा करायची. त्यावेळेला हा विचार मनातला पार्वती मातेजवळ त्यांनी ठेवला. पार्वती माता म्हटली मी एकटी राहणार, मी तुमच्याबरोबर आहे. अहो म्हटलं मी संन्यासी बनून जाणार आहे तिथं, तुला निघून काय करू? तरी सुद्धा हट्ट सोडला नाही. म्हटलं मी येणारच, मग माझ्याबरोबर तुला यायचं आहे तर माझी शेपटी बनून राहा. रामकृष्ण. शेपटी बनून आली. मग शेपटीनं काय केलं? सोन्याची लंका. भक्तांचं सगळ्या रक्षण करण्यात गेल्या जन्मातले जे भक्त होते ते सगळे वानर बनून आले आणि रामाची सेवा करू लागले. मग ह्या सेनेचं रक्षण ही शेपटी करत होती. रामकृष्ण.
संत उदार उदार भरले अनंत भांडार. इथं मला काय सांगायचं आहे, संत ज्या नामानं भरलेले आहेत, जे नाम त्याने आपल्या मनात घेतलेलं, मनामध्ये मन ज्या नामानं भरलेलं आहे ते मन त्यांचं पवित्र होतं, शुद्ध होतं आणि मनातले सगळे विकार निघून जातात. आणि मनातले सगळे विकार निघून गेले की मन शुद्ध होतं, मन पवित्र होतं. तो साधक तीर्थ रूप बनतो. त्याला वेगळ्या वैकुंठात जायची काही गरज नाही. भूलोकामध्येच तो वैकुंठ निर्माण करू शकतो. आणि माऊली म्हणतात हेच माझं वैकुंठ आहे, दुसऱ्या वैकुंठात जायची मला काही गरज नाही. माझं मन ऊर्ध्वमुखी लागलेलं आहे. मला काय सांगायचं आहे, सामान्य माणसापेक्षा मगाशी मी सांगितलं साधक मोठा. मग साधक कुणाला म्हणायचा, त्याच्यापेक्षा सिद्ध मोठा, त्याच्यापेक्षा संताच्या पुढं संपलं काम. मग साधक कुणाला म्हणायचं, आपली जी आजची अवस्था आहे ती साधक म्हणून आहे का, सामान्यापेक्षा थोडा उच्च वर्गातला म्हणजे साधक. साधक कुणाला म्हणायचं, साधन जे करतो रामकृष्ण. ईश्वर प्राप्तीचं साधन जो करतोय, जो करू लागलेला आहे, ते साधन त्यानं हातात घेतलेलं आहे. ते साधन घेऊन ईश्वराकडे मला जायचं आहे, त्याला साधक म्हटलेलं आहे. सिद्धावस्था, सिद्धीला पोचलेला आहे. मला इथं काय सांगायचं आजच्या शिवेना, की पुन्हा मरायचं आणि पुन्हा जन्माला यायचं हे मला करायचं नाही. मला वैकुंठात सुद्धा जायचं नाही, मला तीर्थावर जाऊन सुद्धा काय मिळवायचं नाही. मला ईश्वर स्वरूप होऊन याच्यातून मुक्त व्हायचं आहे. मुक्त मी झालो पाहिजे. आणि मुक्त होण्यासाठीच ईश्वरानं मला हे मनुष्यपण दिलेलं आहे. मग हे मनुष्यपण मला कळलं पाहिजे. माणूस मी आहे हे मला कधी कळेल, रामकृष्ण हरे रामकृष्ण. आणि हे ज्याला कळलेलं नाही त्याला तुकाराम महाराज म्हणतात, आकार माणसाचा पण विचार गाढवाचे आहेत. गाढवात आणि जो ईश्वराचं नाव घेत नाही त्याच्यात काही फरक नाही. रामकृष्ण कसा फरक नाही समजावून सांगतात की गाढवाला पायावरून त्याच्या हात फिरवला की गाढव म्हणते मला बांधलं, पायावरून हात फिरवला आणि खाली सोडलं ते म्हणते मला बांधून ठेवलं. तसं आपल्या मनाला सुद्धा वाटतंय की ईश्वराने मला पाठवलं, मला संसाराला बांधलेलं आहे, माझ्या कुटुंबाला बांधलेलं आहे, त्यानं माझ्या समाजाला त्यानं बांधलेलं आहे. ते ऑटोमॅटिक बांधून घेतो का बांधायची गरज नाही. आणि मग असा ईश्वराचं नाम न घेणारा म्हणून संसारात रममान होतो. संसार कुठं नेतो आपल्याला, अज्ञानाकडे घेऊन जातो. संसार हा अंधाराकडे घेऊन जातो. मग संसारात जगत असलेला माणूस कुठं जातो, अंधाराकडे जातो. अंधाराकडे म्हणजे अज्ञानाकडे जातो. अज्ञानातून मुक्त व्हावं म्हणून मन भटकते. आलं पाहिजे, अज्ञान माझ्यातलं गेलं पाहिजे. अज्ञान माझ्यात आहे हे मनाला कळतंय, हे त्याचं वैशिष्ट्य आहे मनाचं, की माझ्याकडं अज्ञान आहे. आणि हे अज्ञानाला कसं घालवायचं आहे, बहिर्मुख होऊन का अंतर्मुख होऊन. अंतर्मुख आपण झालं पाहिजे, इकडं आपणाला वळलं पाहिजे. ह्या अध्यात्माच्या प्रकाशात मला जायचं आहे. माऊलींनं लावलेल्या या ज्ञानाच्या दिव्याकडे मला जायचं, याच्या प्रकाशात मला जायचं आहे. मग मी कसं गेलं पाहिजे, माऊलींनी वाट दाखवले. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची.
मी घेतोय नाम तेच मी तुम्हाला दिलेलं आहे. ज्या नामानं मी माझा उद्धार करून घेतला, ज्या नामानं मला ईश्वराची प्राप्ती झाली, ईश्वराची भेट झाली, तेच नाम मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते नाम जर तुम्ही तितक्या आवडीनं तितक्या गोडीनं घेतलेला तर नामावर तुमचं प्रेम बसल्याशिवाय अंतकरणामध्ये नामाविषयी प्रेम निर्माण होतं. आणि अंतकरणामध्ये नामाविषयी भगवंताविषयी प्रेम जर लागलं तर त्याची त्याला इतकी गोडी लागते की त्या नामामध्ये ते तल्लीन होतात, रम्मान होतात. आणि मग अध्यात्माची वाट त्या मनाला असते. मन कुठं निघालं आता? उत्कर्षाकडे निघालेलं आहे. मन आपल्याला तीर्थावर घेऊन चाललेलं आहे. मन आपल्याला वैकुंठ नायकाकडे घेऊन चाललेलं आहे. आणि म्हणून मन स्थिर झाल्यावरच आपण इकडे वळतो. स्थिर झाल्याचा प्रवास सुरू होतो. रामकृष्ण हरी. स्थिर झाल्याचा प्रवास तिकडे सुरू होणार. रामकृष्ण हरी. ज्या मुक्कामावर मन स्थिर होतं, इथं माऊली म्हणतायत की मन तुमचं मोकळं झालं पाहिजे. मन मोकळं कधी होईल? भगवंताच्या नामानं भरलं तर सगळं निघून जाईल. मोकळं झालेलं मन आहे. मग मोकळं झालेलं मन भगवंताला पालवीत असतं. तू मला पाहिजेस. भरलेलं षड्विकारानं भरलेलं मन तिकडे जात नाही. ते बहिर्मुख बनतं. रामकृष्ण. आणि बहिर्मुखामध्ये अज्ञानच आहे. मला काय म्हणायचं, कुणीही किती मोठा शिकलेला असू दे आणि बहिर्मुख जर असेल तर तो पैसाच कमवतो. मग पैसा मला कशासाठी पाहिजे? पैसा कशासाठी मला पाहिजे? संसार करायसाठी. संसार कर. संसारातलं मला जे घेणं देणं आहे त्याच्यासाठी हे माध्यम आहे. पण आम्ही पैशामध्येच गुरफटलं जातो. बरोबर? कशात गुरफटलो आपण? एन केन प्रकारे मला पैसाच पाहिजे. कशासाठी? संसार चालवायचा आहे. मग संसारात मला किती उपयोगी पडेल पैसा? संत महात्म्यांनी साठवून ठेवलं. मग साठवून ठेवलं. मला तो जगवतोय, त्याचं हे सगळं आहे. हा संसार त्याचा आहे. माझं इथं काही नाही. मी येताना मोकळा चालू, जाताना. आणि हे कधी कळणार मला? मग कधी कळणार? येताना मोकळाच. कुठं नात्यात गुंतलायस? रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आणि म्हणून अर्जुनानं आपलं मन भगवंताच्या पवित्र चरणावर. आता तू काय करायचं? मनच नाही माझ्याकडे. कुठं मी जाईल? तुझ्या चरणावर स्थिर झाले म्हणजे मी तुझ्याकडेच धावणार. आता दुसरीकडे जाणे नाही. तू करशील तसं संसारातला भार भगवंतावर ठेवा. आणि भगवंताच्या नामात आपण राहिलं पाहिजे. त्याच्या ध्यानात आपण राहिलं पाहिजे. त्याच्या नामात जर राहिलो आपण, त्याच्या ध्यानात झालं तर मन आपलं प्रसन्न होतं. आणि प्रसन्न झालेलं मन स्थिर होतं. आणि स्थिर झालेलं मन माऊली आपलं म्हणते की हा माझा आहे. माऊलींनी आपला म्हणावं म्हणून हा आपला अट्टास. कळतं? हा अट्टास आपण कशासाठी करतोय? मला माऊलींची भेट झाली पाहिजे. माझं मन सद्गत झालं पाहिजे. अंतकरण सद्गत झालं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण माऊली इतकं काकुळते आपण झालं पाहिजे की मला माऊलींच्या पवित्र चरणावर जायचं आहे. आणि म्हणून तीर्थांना सुद्धा तीर्थरूप करणारे माऊली आहेत. आणि मग अशांचं दर्शन मला झालं तर ज्ञानाचा सागर आहे. आणि हा ज्ञान मला कुठं नेणार आहे? अंधकार संपवून टाकणार आहे.
जीवनातला अंधकार संपवून आपणाला काय म्हणतात अध्यात्माची परमार्थाची पहाट जर आपल्या आयुष्यात उगवली तर माऊलींचा आपण हात सोडणार नाही. माझी माऊली आहे, माझी माऊली आहे, माझी माऊली म्हणणं सुद्धा किती मोठं काम आहे, मोठं काम आहे. आणि तो ध्यास मला लागला, त्याची आस लागली पाहिजे, त्याच्या भेटीकडं मन लागलं पाहिजे, मन ओढलं पाहिजे तिकडं की मला जायचं आहे, मला माऊलींच्याकडे जायचं आहे, मला भेटायचं. कधी मन ओढेल? तो विषय झाल्याशिवाय. रामकृष्ण रामकृष्ण. विषय तो त्यांचा झाला नाही. आपला विषय विषयातच आपण. नारायण लांब आहे आपला, रामकृष्ण हरी रामकृष्ण. पण यांचा विषय तो नारायणच झालेला आहे, विषय संपलेला आहे त्यांचा, मुक्त झालेलं जीवन आहे. मग मुक्त कशामुळे झाले? मला तुझं वैकुंठही नको आणि मला तुझं काहीच नको. मी या जीवाला मुक्त करायचं आहे. आणि मुक्त करायचं म्हणजे हा जीव त्या शिवामध्ये एकरूप करायचा आहे. म्हणजे मी जाताना कसा जाईन? तुकाराम महाराज म्हणतायत सहज जाणं झालं पाहिजे. सहज जाणं कुणाचं घडतं? आट्टा पिट्टा काय. आणि हे घडलं याच्यासाठी मला आयुष्य दिलेलं आहे, मुक्त होण्यासाठी. मी आयुष्य कुठं खर्च करतोय? अजून सुद्धा जागा व्हा. आम्ही आमचं आयुष्य कुठं खर्च करतोय? काय मिळवण्यात आम्ही खर्च करतोय, बरोबर? काय मिळवायचं आहे नेमकं आम्हाला? काय राहायला सुंदर घर आहे ना, आणखी इच्छा कशाला करायची? का त्याचं मोठं आहे म्हणून माझं बी मोठं पाहिजे? हा, आसक्ती संपली पाहिजे. मग आसक्ती कधी संपेल? नामात तुम्ही मग्न राहा. तिथं माऊली आपल्याला समजावून सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेच मग. आपल्या मनाची मनोरचना कशी पाहिजे, मनामध्ये कोणते विचार आले पाहिजेत, कोणता विचार मन माझं उचलतंय, याला फार महत्त्व आहे. माऊलींनी दिलेलं ज्ञान वेचतंय का मन? घेतंय का? ते ज्ञान मी घेतलं पाहिजे, ते शब्द मी घेतले पाहिजे, आणि त्या शब्दाचा अर्थ मला कळला पाहिजे. अर्थ कळताना ते शब्द उघडून मला माऊली दाखवतात. शब्दसुद्धा ऑटोमॅटिक आपलं अंतःकरण उघडून दाखवतात. पण कधी? त्या शब्दामध्ये मी मुरलो पाहिजे, आणि मग ते आपलं अंतःकरण प्रगट करतात. माऊली आपलं अंतःकरण आपल्याजवळ कधी प्रकट करतील? मी अर्जुनासारखा बनलो पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. अर्जुनाच्या पंक्तीला मला बसता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला मला एक सांगायचं, आपण तीर्थाटन करूया, ईश्वराचं नाम घेत जाऊया, पण ते मन पवित्र झालं पाहिजे. आसक्ती सगळ्या संपून टाकायच्या. काही नको मला संसारात. काय ते वाढवून करणार आहे? न काय करणार त्याचं वाढ? संसारात मी गुरफटत जातोय, त्याच्याचीच मला आसक्ती लागते, आणि ह्याच्यातून मी मुक्त कधी होणार? मन निस्वार्थ मी कधी करणार? निस्वार्थ मन ज्याचं झालेलं नाही, त्यानं कितीही विद्वानपणाच्या गोष्टी सांगितल्या तर तुमच्या मनाला त्या स्पर्श करणार नाही. म्हणून ज्याच्या मनामध्येच ईश्वर आलेला आहे, ज्याचं मन काय म्हणतात त्या नामाचा त्याला स्पर्श झालेला आहे, त्या हृदयाला ईश्वराच्या नामाचा पवित्र स्पर्श झालेला आहे, ते अंतःकरण ईश्वर रूप झालेलं आहे, मन ईश्वर स्वरूप झालेलं आहे. आणि मग अशा हृदयापासून येणारे जे शब्द आहेत ते दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय
कोणाचे शब्द स्पर्श करतील? स्वतः ज्याचे झाले तेच अशांची संगत मला मिळाले. मिळाली पाहिजे. ज्यांच्या हृदयाला ईश्वरानं स्पर्श केलेला आहे, त्यांच्या नामानं स्पर्श केलेला आहे, अशांची सेवा मला करता आली पाहिजे. तर आम्ही पुंडलिकासारखं बनू आणि पुंडलिकाला विठ्ठल उभा करता आला. विठ्ठल इथं थांब, माझी सेवा चालली. कुणाची सेवा मी करतोय? रामकृष्ण. तुम्ही माझ्या आई वडील यांची सेवा तुला पोच झालेली आहे. आई वडिलांचा आशीर्वाद मिळवणं ते एक आपलं तप आहे आणि त्या तपाला मी पात्र झालं पाहिजे. कसे असू द्या, आज ना उद्या मला ओळखतील ते, बरोबर. वडिलांना मी ओळखलं, आईंना आईशिवाय मूल राहतच नाही. वडील देत राहतो पण आईशिवाय मूल राहतच नाही. तसं संताशिवाय साधक राहू शकत नाही. संत भेटले पाहिजेत मला आणि संत भेटल्याशिवाय पुढचा ईश्वराचं जाण्याचा मार्ग त्याला मिळत नाही. म्हणून संत भेट अगोदर झाली पाहिजे. संत भेटीतून त्यांचा हात धरून मला ईश्वराकडे जाता येईल. म्हणून आजच्या शिवेनं मनोमार्गे गेला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. माझं मन माऊली म्हणतात हरिनामामध्ये स्थिर झालं. मनाला बोध कोणी केलेला आहे? माझ्या सद्गुरूने केलेलं आहे. ते नाम मला दिलेलं आहे. तेच नाम मी माझ्या मनाला चिटकवलेलं आहे आणि त्या मनाला ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. त्याचा अनुभव आलेला आहे. त्याची ईश्वराची मला प्राप्ती झालेली आहे आणि आता मी समाधानी आहे. आत्ता मी निवांत आहे. आत्ता मी आनंदात आहे. संसारातलं काय होतं त्यांच्याकडं? मग आम्ही एवढं गबाळ साठवून कुठे जाणार? रामकृष्ण हरे राम. कमीत कमी मला पाहिजे आणि जेवढं कमीत कमी मला समाधान तेवढं समाधान जास्त. जास्त गबाळ्यात समाधान फार कमी आहे, म्हणजे फार कमी. म्हणून मला काय वाटतं, आपल्या घरात जे असो, मुंगी असो किंवा असो, त्याचं संरक्षण मला करता आलं पाहिजे. 4 दाणं जास्त खायला आणि काय करेल, थोडासा त्रास आपल्याला, पण मी त्याला घरातनं का घालवायचं? का घालवायचं? माझं घर आहे म्हणून. मग कुणाचं घर? रामकृष्ण. मनातनं माझ्या मी कुणाला घालवते? कुणाला घालवते? षड्विकार गेले पाहिजेत. ईश्वरानं निर्माण केलेल्याला मला मी घालवून काय करणार आहे? त्या स्थितीत मला राहता आलं पाहिजे. हिथं माझं काही नाही. मला काय सांगायचं? काही नाही. म्हणून चालताना खाली बघून चालायचं. पायाखाली माझ्या मुंगीसुद्धा नाही आली, कुठलाच जीव नाही आला पाहिजे. आणि तो जीव जर पाऊल वाटव असेल तरी त्याला योग्य ठिकाणी उचलून मी ठेवला पाहिजे. मारण्याचा अधिकार मला काय? जसं गौतम बुद्धाकडे आलेला तो, काय नाव त्याचं, भेटला उंगली, हा उंगलीमान, अंगुलीमान. नाही बघ, गौतम बुद्ध माणसंच मारण्याचं काम करत होता. म्हणून इथं मला काय सांगायचं आहे, वाल्मिक ऋषी दरोडेखोर होते, माणसंच मारणारे होते, त्यांना लुटणारे होते. पण सत्संग 10 मिनटं झाला असेल, 5 मिनटं झाला असेल, पण कुठं बदल झाला? वाल्याचे वाल्य. आणि मला जर सतत सत्संग मिळत असेल तर मी कुठं वाहून घेतलं पाहिजे? रामकृष्ण.
अखंड धार त्याच्यामध्ये माझी लागली पाहिजे. त्याच्यातच आपण राहायचं आहे. उरलेलं आयुष्य आपण सत्कारणी लावायचं. म्हणजे कुठं लावायचं? सत्कारणी म्हणजे सत्याच्या साठी घालायचं. मग सत्य कोण आहे या जगात? ईश्वराचं नाम. फक्त ईश्वर आहे आणि ईश्वराचं नाम सत्य आहे. त्याच्या इतकं पवित्र काय? नाम तू पवित्र घेतलंस की तुला सुद्धा तो पवित्र केल्याशिवाय राहत. पण तितक्या आवडीनं, कसं आवडीनं? आवडीनं मला ना. म्हणून मला काय सांगा, वेळ तुम्ही काढा. संसारात लय रमू नका. संसार तुम्हाला दुःखच देणार आहे. आता तुम्ही चांगलं आहे, कोणी दुःख देणार नाही. झोपून बघा. शरीर अशक्त झालं, बिछाण्यावर नाही उठू शकत, तर तुम्हाला पाणी सुद्धा कोण देणार नाही. का दिलं? मग आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? त्याच्याशिवाय या जीवाला दुसरा कोण नाही. हे मला कधी वाटेल? त्याला माझं मन चिकटलं पाहिजे. मन चिकटल्याशिवाय तो भेटणार नाही. पवित्र मन झालं की एका ईश्वराचा सगळा ठेवाय सामर्थ्यवान बनवतो त्या मनाला. त्या साधकाला आपल्या तोडीचा बनवतो. तो ईश्वर त्या भक्ताला आपल्या जागेवर उभा करतो. केवढा अधिकार देतो, तितका सामर्थ्यवान बनवतो. काय करू शकत नाही माऊली जगामध्ये? राम सगळं काय, पण त्यांना आपणाला जाग करायचं होतं, सर्वसामान्यांना जाग करायचं होतं. हे ज्ञान पाक खाली येऊन त्यांनी सांगितलं. अगदी दुःख समाजानं दिलं तरी ज्ञान दिलं त्यांना. काय हेतू होता त्यांचा? हा माझं ज्ञान मिळवण्याचा काय हेतू आहे? माऊलींनी मला कुठल्या हेतूनं ज्ञान दिलेलं आहे? कळतंय? कुठल्या हेतूनं मला माऊलींनी दिलं? त्या हेतूला मी पकडलं पाहिजे. त्यांच्या भावाला मी पकडलं पाहिजे. आणि त्या भावाला जो पकडतो तो माऊलींच्या जवळ का जाणार नाही? रामकृष्ण भाव बळे आकळे एरवी न कळे. ज्याचा भाव शुद्ध झाला देव दुरी नाही त्याला देव जवळच आहे. फक्त भाव आपला परिपक्व झाला पाहिजे. मन त्याच्यातलं मनोरथ, त्याच्यातले काय म्हणत तरंग गेले पाहिजेत. आणि तरंग उठवायचं असेल तर आपल्याला ईश्वराच्या नामाचेच तरंग. मग नामाचे गेन्स काय म्हणतात त्या लहरी जर तुमच्याकडून सुटत असतील तर येणाऱ्या साधकाला काय वाटेल? प्रसन्न वाटणार. प्रसन्न झाल्याशिवाय ऑटोमॅटिक प्रसन्न होतो. म्हणून दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माजे जुळते. त्याला सांगावं लागत नाही हात जोड, तो ऑटोमॅटिक. कारण ते दिव्यत्व आहे. देवत्वाला पोचलेले संत. मग त्यांनी जर मला मार्गदर्शन केलं तर मी कुठं जाईन? त्यांच्या हाताला जर मी पकडलं तर कुठं जाईन? भगवंत आपल्याकडं आल्याशिवाय म्हणून भक्ती अशी करा. सगळा समाज भगवंताकडे जातो, पण तो भगवंत माझ्याकडं आला पाहिजे. एवढं सामर्थ्य, ते सामर्थ्य माऊलींच्याकडं होतं. पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा त्यांच्याकडं. काय मला म्हणायचं? एखाद्याचा संत सखुबाईसाठी पांडुरंग केवढं सामर्थ्य आहे. आपण त्याच्याच स्वरूपात निघून जातो, जवळ जातो. पण ज्याच्याकडे ईश्वर येतो त्याचं भाग्य त्याने किती मोठं बनवलंय. राम किती नाम त्याने घेतलं असेल, त्या नामात ते किती मुरले असतील. हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. अशी माझी खरी अवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून आवडीनं नाम घेऊया, सवडीनं. आवड लागली पाहिजे. मला वाटतं आवड जवळजवळ
लागलेले आहे. माऊलींनी दिलेलं नाम. आता मला खरं सांगू, आपण सगळ्यांनी मिळून माऊलींच्याकडे जायचं. इथं ना हळूहळू आपला तो दृष्टिकोन झाला पाहिजे की संतांच्या बरोबर मला माऊलींच्याकडे जायचं. माऊली मला तशा भेटणार नाही, संतांना घेऊन आपण जायचं. आणि संतांना घेऊन गेले तर माऊली आपणाला लवकर भेट दिल्याशिवाय मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला धन्य. आपलं जीवन जर धन्य करायचं असेल, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर माऊलींनी दिलेलं नाम, माऊलींनी दिलेला हरिपाठ आम्ही अंतकरणामध्ये उतरला पाहिजे. अंतकरणपूर्वक तो गायला पाहिजे, त्याची गोडी लागली पाहिजे, त्याचं प्रेम लागलं पाहिजे. आणि मग माऊली आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. बोल बजरंग बली की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.